आणि आता पुढच्या बातमीकडे वळूयात। धाराशिवमध्ये मार्च महिन्यामध्ये उन्हाचा पारा वाढल्याने तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या सध्या रोडावली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत गेलाय। मात्र याचा फटका किरकोळ व्यापाऱ्यांना बसतोय। एरवी गजबजणाऱ्या बाजारपेठांमध्ये सध्या शुकशुकाट दिसतोय। मुळात रंगपंचमी होळी एका दिवसावरती असूनही गर्दी काहीच नाही आणि त्यात तापमानाचा पारा वाढलेला आहे आणि म्हणून देखील तुळजापुरात तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या सध्या रोडावली आहे। मार्च महिना निम्म्यावरती आला आहे आणि उन्हाचा पारा जो आहे तो 40च्या घरात जाऊन पोहोचलेला आणि याचा फटका जे आहे ते तुळजाभवानी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकावर पडलेला दिसतो। आपण बघू शकतो की या परिसरात सगळी भाविकांची रेलचेल असते। मोठ्या प्रमाणात भाविक जे आहे ते तुळजाभवानी मंदिरात येत असतात। एरवी जर बघितलं तर पाय ठेवल्यासुद्धा जागा मिळत नाही अशी परिस्थिती असते। मात्र तुरळक प्रमाणात जे आहे ते भाविक मंदिरात दर्शनासाठी येत असतात। मार्चचा हा महिना आहे आणि या महिन्यातच अशी परिस्थिती आहे की भाविक दर्शनासाठी जी आहे ती संख्या मोठ्या प्रमाणात रोडावलेली आहे। व्यापारी असतील, पुजारी असतील यांचं देखील या भाविक संख्या कमी झाल्यामुळं नुकसान होत असतं। आपल्यासोबत काही पुजारी आहेत, भाविक आहेत। मला सांगा, भाविकाची संख्या उन्हाची कमी झाली, काय कारण असेल त्याची? सध्या परीक्षेचा सीझन चालू आहे, त्यामुळे आधी शिमगा असते। शिमगा महिन्यामध्ये जास्त भाविक येत नाहीत आणि पाडव्यानंतर एक भाविकाची संख्या वाढण्याची आहे। काय आता नुकसान नेमकं कुणाचं होतं? व्यापाऱ्याचं होतं? काय नेमकं नुकसान झालं? या जे संपूर्ण आज महाराष्ट्रामध्ये परीक्षा 10वी 12वीचे परीक्षा चालू आहेत, त्याचबरोबर हे उन्हाचा पारा जास्त वाढलेला आहे। या उन्हामुळं उष्णतेचे प्रमाण जास्त वाढले असल्या कारणानं हे भाविकांची संख्या जरा मंदावली आहे आणि ह्याच्यामध्ये नुकसान जे आहे ते तुळजापूर शहरातील व्यापारी असतील, पुजारी वर्ग असतील, छोटे मोठे काही उद्योगधंदे करणारे जे आहेत, जे यात्रेच्या जीवावर, ह्या संपूर्ण ह्यांची पोटमारीची विषय आजचा आहे। ह्याचा एकूण जर बघितलं तर उन्हाचा पारा जो आहे तो वाढत चाललेला आहे। 38-39चं तापमान सध्या धाराशिव जिल्ह्यात पाहायला मिळते। त्याचाच फटका कुठंतरी ते ऊन वाढल्यामुळं व्यापारी आणि नागरिकांना आणि पुजाऱ्यांना देखील बसावं लागतं की जेणेकरून तुळजाभवानीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या जी आहे ती रोडावल्याचं पाहायला मिळतं आहे। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, तुळजापूर।